नमस्कार, मी हिराबाई किसन सेटे, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। माझी ही श्रीकृष्ण हायटेक नर्सरी आहे आणि ह्या नर्सरीत गेले 35 वर्षे मी कार्यरत आहे। आणि हा नर्सरीचा प्रवास आम्ही त्यापासून थोडं फुलांचा व्यवसाय चालू केला। फुलशेती दुसऱ्यांच्या शेतात खरेदी घेणे, आष्टर म्हणून अजून माहिती आहे का नाही, आष्टरची फुलं घेणे हे करणे, त्यापासून माझा प्रवास चालू झाला। त्यानंतर हे झेंडूचं रोपं लावणे, हा थोडा प्रवास चालू केला मी। त्यानंतर असं वाटलं की आपण चला काहीतरी आधुनिक पद्धतीने काहीतरी सुरुवात करावी। नंतर मग आम्ही रोपवाटिकेचं चालू केलं थोडं। माझं बोरी शिरोली गाव आणि माझं बालपणी म्हणजे माझं शिक्षण फक्त 7वी झाले। 7वीमध्ये मी ह्या मार्केटिंगमध्ये वयाच्या 12व्या वर्षापासून कुठे भाजीपाला विकणे, काय विकणे हे मार्केटिंगमध्ये मी होते। त्यापासून हा प्रवास माझा सुरू झाला आणि 1977ला माझं लग्न झालं। 1977ला माझं पण इथं पण मी थोडं मार्केटिंगमध्ये भाजीपाला विकणे हे ते व्यवसाय माझा चालू होता। त्याच्यानंतर मग हा थोडा पुढे डेव्हलप केला आणि मिस्टरांबरोबर मी साथ देऊन रोपं आपलं आष्टर घेणे, विकणे, शेतात अर्धली वावर करणे, हा माझा व्यवसाय पुढे चालू राहिला। त्याच्यानंतर असं वाटलं थोडं काहीतरी चालू करावं आपण, मग हा आम्ही नर्सरी व्यवसाय चालू केला। आणि ह्या नर्सरी व्यवसायातून थोडे बेडवरची रोपं होता 5 गुंठ शेडनेट केलं। त्याच्यातून परत 1 एकर वाढून असं माझं आता 4 एकर क्षेत्र नर्सरीचं आहे। आणि ह्या व्यवसायाला मला माझ्या घरच्यांनी भरपूर साथ दिली। घरचे सगळे एकत्र येऊन मला चांगली हे दिली आणि त्याच्यातून माझ्याकडं आज 50 लेबर काम करतात। एक मी मशीन आणलेली आहे ह्याच्यावरून आपल्या चीनवरून, ते मशीनद्वारे पण स्विंग चालू आहे आणि ह्या त्याच्या कोबे, फ्लावर, मिरची, वांगी ही स्विंग चालू आहे। व बाकीचे असे रोपं कलकत्ता, बेंगलोर इकडून जे रोपं आणतात ना, ते आपल्या हाताने लावगड चालू आहे। चांगल्या प्रमाणे माझा हा व्यवसाय चालू आहे। अनेकांनी मला भरपूर साथ दिली, खूप सगळ्यांनी मला घरातल्या सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं आणि हे याच्यातून माझी भरपूर प्रगती झाली। आज माझ्याकडं भरपूर फॉरेनर येतात, अनेक गावचे लोक येतात, अनेक कृषी अधिकारी येऊन गेलेले आहेत। 2-3 जिल्ह्याचे अधिकारी एकत्र 30-35 लोक येऊन माझ्या नर्सरीला भेट दिली। काही प्रश्न मला त्यांनी विचारले, कसं केलं, काय केलं, कशातून हे केलं, तर मी त्यांना सविस्तर सगळं सांगितलं। आणि ह्या नर्सरीच्या व्यवसायातून मला भरपूर पुरस्कार पण भरपूर भेटले। कृषीरत्न पुरस्कार भेटले, महिला एक आदर्श पुरस्कार भेटला, परत एक उत्कृष्ट महिला म्हणून पुरस्कार भेटले। बाकी असे जवळजवळ 10 ते 15 पुरस्कार मला एका वर्षामध्ये मिळून गेले। म्हणजे लोकांना ते एक कल माझा आवडला, बा हे एक स्त्री असून एक करते, हे लोकांना आवडलं। आणि त्याच्यातून माझ्याकडं ॲग्रिकल्चरची मुलं भरपूर येतात का बा आम्हाला ह्याच्यातून काहीतरी सांगा, कसं करायचं, काय केलं पाहिजे, कशी सुरुवात केली पाहिजे। तर मी भरपूर मुलांना सांगितलं का बाबा हे तेवढं सोपं तर नाही आहे, पण जर थोडं करीत गेलं आणि थोड्यातून तुम्ही जर हे झालं तर एकदम चांगले। आणि सुशिक्षित मुलांनी हे करावा, ज्याला बा आता नोकरीचा फोर्स नाही, काय नाही, त्यांनी काहीतरी केलं पाहिजे। आणि त्यांना अगदी मी सांगितलं, एका मुलाला तर मी जवळजवळ 2 तास त्यांना लेक्चर दिला का बा हे 5 पुड्याचं 10 पुड्या, 10चे 20 पुड्या, असं थोडं करून तुम्ही हे नर्सरी व्यवसाय करा। ह्याच्यात काय एवढं हे नाही आहे, पण थोडं टेक्निकलनी व त्याची काळजी घेणं, औषधं फवारणी, रोपं टाकणी, कोणत्या वेळेला कोणती रोपं गेली पाहिजे, कोणत्या वेळेला काय गेलं पाहिजे, ह्याचा अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे। करायचं म्हणून करू नका, टाकायचं म्हणून टाकू नका, नाहीतर दिले टाकून आणि दिलं फेकून असं काय करू नका। शेवटी नुकसान थोडीफार होतीच, हरजित ही धंद्यात आहेचे, पण तुम्ही थोडं व्यवस्थित करा। आणि चांगल्या प्रकारे मी मुलांना भरपूर प्रोत्साहन दिलेले आहे। भरपूर मुलं माझ्याकडे येऊन गेलेली आहेत। व्यवसाय म्हटलं अडचणी येणार, नुकसान होणार, काय अनेक हे होणार, नफे तोटे होणार, किंवा कशाने रोगाने रोपे जाणार, ह्या भरपूर अडचणी आल्या। मी बँकेचं लोन काढून हे पॉलिहाऊस करणे, हे करणे, अशा अडचणी भरपूर आल्या, पण त्याला उदाहरण करून त्याला मी हे करून सगळ्यातून मी सपोर्ट घेऊन हे केलं। अडचणी तर येतात, धंद्यात कोणताही करा तुम्ही, अडचणी ह्या येतातच। अडचणी आल्याशिवाय धंदे नाही आहे, पोहायला गेलं पडल्याशिवाय माणूस पोहत नाही, तसं ह्या व्यवसायामध्ये अडचणी भरपूर आल्यात।
नुकसानी भरपूर झाल्यात, पण त्याच्याशी संघर्ष करून मी आता ह्या व्यवसायात इथपर्यंत आलेले आहे. वाटलं होतं करावं नर्सरी बंद, आता बास शाही व्हावा, स्पर्धक भरपूर झाले, नर्सऱ्या भरपूर झाल्यात, आता ही कुठंतरी आपण थांबावं. पण त्याच्यातून परत विचार केला, आपण थांबलं म्हणजे संपलं, थांबलं म्हणजे संपलं. तर याच्यातून परत थोडंफार मनाची तयारी ठेवून मी ही नर्सरी चालू केली. त्याच्यातून भरपूर नुकसान होतात, कोकोपेटचं लोट फेल जाणे आणि तुमचे बियाणे फेल जाणे, जर्मिशन कमी होणे, ती झुंज मी ती पण झुंज याच्याशी आपल्या कंपनीवाल्यांशी देऊन, त्यांच्याशी संपर्क साधून, त्यांना बोलावून, सगळं त्यांना सांगून त्यांच्या हे करून घेतलं, मी निवेदन करून घेतलं सगळं. आणि किती पण हे झालं तरी थोडं डोकं जड ठेवून हा व्यवसाय चालू ठेवावाच लागतो. नुकसानी ह्या भरपूर होतातच. ट्रे फेकून देणं, कोकोपीट 1-2 लाखाचे लॉट फेकून देणं, जेवढे फायदा आहे तेवढे नुकसान पण काही वेळेला झाले. पण त्याच्यातून समर्थपणे उभे राहून हे चालू केलं. मी हे तर तुम्हाला तरुणांना मी इतके वेळ सांगितलं का बाळांनो, तुम्ही नक्की नर्सरी टाका. माझ्याकडे असे 10 ते 15 पोरं शिकून गेलेले आहेत मुलं, का बा कसं करायचं मावशी, काय करायचं. मी त्यांना सुरुवातीला सांगितलं, बाळा कामाची लाज नाही धरायची, सुरुवातीला तुम्ही ट्रे भरलेच पाहिजे, पाणी मारलंच पाहिजे, हे बी कसं टाकायचे स्वतः टाकलंच पाहिजे. याच्यातून मी 9-10 मुलांना असं सांगितलं का तुम्ही करा, पण असं एकदम मोठे व्हायला नका जाऊ, छोट्या छोट्या करून तुम्ही याच्यात नक्की करा काम, हे केलंच पाहिजे तुम्ही तरुण मुलांनी. असं बाकी बेकार हिंडण्यापेक्षा हे व्यवसाय एकदम चांगला आहे, डोक्याला ताण आहे, पण तुम्ही त्याच्यातून सुटसुटीत करा, एकदम असं जास्त करू नका. आणि भरपूर मुलांना मी हे सांगितलं, व्यवसायात या, पडा म्हणू नका, व्यवसाय सुरू करा. पडा म्हणायचं नाही, या व्यवसायात पडा म्हणायचं नाही कधी. पडा का पडले, पडा हा व्यवसाय कधी घ्यायचा नाही. मी नर्सरी सुरू करतो किंवा मला ह्याच्यात प्रोत्साहन आहे असं मुलांना मी लय वेळा सांगितलं. प्रत्येक मुलाला म्हणलं मी नर्सरीत पडलो असं म्हणू नका, पडलो म्हणजे पडलो. तर असं चालू करा आणि नक्की तुम्हाला परमेश्वर साथ देईन. नक्की त्याच्यातून तुम्ही याच्यात हे करा. अनेक लोकांचा तुम्ही संपर्क करून विचारपूस करा आणि हा व्यवसाय चालू करा. खूप वाटतं थांबावं म्हणून, पण आता मनाची तयारी नाही होत का आपण घरात बसावं. आपल्याला वाटतंच काहीतरी केलं पाहिजे, कुठून मागं पुढच्यांना सपोर्ट दिलाच पाहिजे, हे करा ते करा असं सपोर्ट द्यायलाच पाहिजे. थांबावं वाटतं, पण आता थांबण्यासारखी माझी पद्धत नाही. म्हणजे पाठीमागे आता तेवढा लोड आहेच मला ना, थांबावं असं वाटतच नाही. आता माझे वय भरपूर झालेले, आता माझं 61-62 मध्ये मी पलायन करते, पण आता मला घरातली थांबून देत नाही. माझ्या मनाची तयारी नाही का आपण शांत झोपावा का घरात बसावा. आता मस्त मी म्हणते मला रिटायर व्हायचंय, मला याच्यात नकोय, पण घरच्यांना वाटतं व्हा नका, तुम्ही आम्हाला पाठीमागून सपोर्ट द्या. म्हणजे असं फार शांत बसू नका, तुम्ही करू नका, पळू नका, धावू नका, फक्त आम्हाला पाठीमागून सपोर्ट द्या. म्हणजे मुलं अशी ठराविक मुलं, नातेवाईक सगळ्यांना वाटलं का बाई एवढं करते आपण पण केलं पाहिजे. मैत्री शक्यतो बाई माणसं येणारसाठी इंटरेस्ट घेतच नाही. मी एक स्त्री असून मला माझ्या घरच्यांनी भरपूर प्रोत्साहन दिलं, कुठंच अडथळे केले नाही. हे करायचं मला असं कोणी म्हटलं नाही का तुम्ही करू नका, तू एक बाई आहे तू का करती. मी उलट म्हणते बाया माणसाने हे नक्की करावा, स्त्रीने तरी का मागं राहावा, स्त्रीने हे केलंच पाहिजे ना. आणि माझ्या सुनेला मी भरपूर प्रोत्साहन दिलं, बाई तू पुढं जा, कर, माझ्या पाठीमागे हा व्यवसाय तू चालवलाच पाहिजे, केलंच पाहिजे. हे मी माझ्या सुनेला वारंवार सांगते का तू हे केलं पाहिजे. आणि ती भरपूर शिकलेली आहे, माझ्या पाठीमागे ती नक्की हा व्यवसाय चालवून. माझं फक्त 7वी शिक्षण झाले. मला फक्त अडचण कशाची आली, इंग्लिशमध्ये. म्हणजे माझं इंग्लिशमध्ये शिक्षण झालं नाही. तुमचं मराठी गणित तुम्ही आज केल्याशिवाय गणित करायच्या ऐवजी मी तोंडी गणित करीन, एवढी माझी म्हणजे डोक्याचं हे चांगलं आहे. फक्त इंग्लिशमध्ये बा हे मला वाचता येत नाही, मला हे शिकवलेलंच नाही. हे मी समोरून कोणाला विचारते, सुनेला विचारेन, तुमच्यासारख्या मुलाला हे सांगा ना हे काय, एवढं मी विचारू शकते. पण मी कुठं थांबत नाही, विचारू शकते, मला हे सांगा. माझं शिक्षण इंग्लिशमध्ये. मी प्रत्येक साहेब लोक येतात माझ्याकडे, फॉरेनर येतात, मी फॉरेनर संग हिंदीतून बोलते, म्हणजे समोरच्याला तुमच्या संग हिंदीतून बोलायचं, ते इंग्लिशमधून रूपांतर करून सांगतात. पण मी म्हणते मी फक्त एवढीच मागं पडले का इंग्लिश मला येत नाही. तर बाकीचे लोक म्हणतात अहो इंग्लिश येणं म्हणजे काय तेवढं गरजेचं नाही, तुम्ही याच्यात पण भरपूर स्टँडर्ड आहे, भरपूर चांगलं हे करता, भरपूर प्रगती केली, इंग्लिशच असं काय नाही. आता आधुनिक काळाने इंग्लिशची गरजच आहे, आमच्या वेळेस काय इंग्लिशची गरज नव्हती. आम्ही त्याच्यातून म्हणजे साध्या पद्धतीने हा व्यवसाय चालू केला होता, पण आज इंग्लिशची गरज आहे. स्वतः इतकं किती लोकांना नर्सरी, आता ह्या गावामध्ये पूर्ण पुण्यामध्ये एक नर्सरी होती आणि एक आपली होती. इथं मी किती जण आले का कसं करा, हो करा नक्की करा, काय नाही लागलं तर सांगा. म्हणजे बऱ्याच जणांना मी प्रोत्साहन दिले, टाका करा, असे 4-5 नर्सरीवाल्यांना मी सांगितले.
स्वतः जाऊ जाऊ त्या नर्सरीमध्ये मी हे केलेलं आहे का बघ करा आहे काय लागन ते मागा. प्रत्येक मुलांना पण मी सांगितलेलं आहे. अनेकांना आता काय बाळाचं बोलायचं म्हणजे अनेकांना मी असं सांगितलं बघ करा हे करा तुम्ही टाका. प्रत्येकाला हे दिले पार याच्यापर्यंत आम्ही नर्सऱ्यांचं आता हे आडसरे साहेब तिथपर्यंत जाऊन आले पार बीडपर्यंत नर्सऱ्यांना प्रोत्साहन दिलेले आहे आम्ही. चंद्रकांत बद्दल काय वाटतं? तो तर खूप हुशार हुतकर मुलगा आहे. एवढा हुतकर मुलगा आहे का मग त्याने मला एकदम त्याला मी एकदम म्हटलं बाबा मागची पिढी तुझी शांत गेली. मी 4 दिवसापूर्वी हा शब्द त्याच्या संग बोलले का तुझी मागची पिढी शांत गेली तू हे केलंच पाहिजे. याच्यात तू खूप हुतकर हो खूप मोठा हो खूप चांगलं कर तू आणि नाव कमव. आणि खरोखर तो मुलगा एवढं त्याचे बोलण्याचे आचार विचार एवढे चांगले आहेत ना का तो कोणाचं मन दुखावणार नाही. जिथल्या तिथं बोलणार जिथल्या सगळ्यांची मनं धरून चालणारा मुलगा आहे. कुठं नर्सरीला कोणाला नाव ठेवणारा नाही. माझ्याकडं आजच नाही आता ते मला त्याला मी नातू म्हणून छोटा म्हणून त्याचे पप्पा मला भाऊ म्हणून मी मानते त्यांना. आणि तो इतका छोटा होता पण इतका हुशार मुलगा निघलाय ना तर खरोखर त्याचे गुण करावे एवढे थोडेच आहेत. त्याच्या बिझनेसशी आमचे निगडीत आहेच. त्याचे ट्रे आम्हाला लागतात. त्याचे काय झालं का बाळा फोन केला का मला ही ट्रे आणून दे आमकं घे त्याच्याशी आम्ही निगडीत भरपूर आहे. त्याचा बिझनेस खूप चांगला आहे. त्याचा बिझनेस म्हणजे नाशिवंत नाही पण केला ना त्यांनी प्रगती खूप करावा सगळं हे करावं आणि त्याची बिझनेस खरोखर चांगला आहे. त्यांनी जो सुचवला आहे तो बिझनेस खरंच मनापासून मी त्याचं धन्यवाद देते त्याला का खरंच बाळा तू हे बिझनेस शोधलाय ना खूप चांगला आणि याच्यातून अजूनही काय साईड बिझनेस कर. तुला आधाराला साईड बिझनेस नक्की कर. मी त्याला 4 वेळा सपोर्ट दिला बाळा तू नक्की कर आम्ही तुझ्या पाठीमागे आहे तू काळजी करू नको असं 4 वेळा त्याला मी सपोर्ट दिलेला आहे. ते सुद्धा एकदम इतके चांगले क्वालिटी बाजे का आणि जरी कुठे तो चुकला क्वालिटी नाही वाटली तर लगेच फोन करून सांगणार बाळा तू इथं चुकतोय हे तुझे ट्रे चांगले कर याच्यातून काहीतरी वेगळं कर असं वारंवार त्याला आम्ही सांगतो. क्वालिटी त्याची आता एकदम चांगली सुरुवातीला थोडी ही होती पण आता एकदम भारी क्वालिटीचा नो प्रॉब्लेम त्याचा. कुठे गेला कोणी क्वालिटीला नाव ठेवणार नाही त्याचे. आता सध्या मी तर त्याचेच ट्रे सगळे पूर्णपणे वापरते. माझ्याकडं आज 8-10 वर्ष एकच लेबर म्हणजे एकाच गावचा लेबर असे माझ्याकडे किती लेबर आले गेले. समोरून लेबर आला का मी बघणार कसं आहे बाळा असं तसं तू असं केलं पाहिजे ना असं राहिलं पाहिजे. तर अक्षरशः मला कोणत्याही लेबरने आतापर्यंत त्रास दिला नाही. जेणेकरून मी त्याला प्रत्येक वेळेस सपोर्ट दिलाय हे पाहिजे ते पाहिजे. काय वेळेला बोलले पण एखादा पिणारा आला असला तर त्याला बोलले पण मी नाही असं नाही पण आई होऊन आई नात्याने मी त्याला भरपूर बोलले पण त्यांनी मला प्रतिउत्तर दिले नाही. आणि लेबरच्या बाबतीत तर म्हणा ना खरोखर मला काहीच त्रास झालेला नाही. आता माझ्या याच्यामुळे नाही झाला का ते बिचारे चांगले त्याच्यामुळे पण खरोखर लेबरच्या बाबतीत मला अजिबात त्रास जाणवला. एक वेळा जाणवला तो 6-7 वर्षापूर्वी असा एक लेबर आला होता माझ्याकडं तर त्यांनी माझे पूर्ण लेबर काढून दिले. पूर्ण लेबर काढून अक्षरशः लेबर नाही मी एवढे रात्रभर टेन्शनमध्ये होते तर जेवढे माझे कॉन्टॅक्ट होते का तेवढा मी फोन केले बाळा मला अक्षरशः 3ऱ्या दिवशी मी परत जेवढे लेबर होते तेवढे जमा केले. म्हणजे एवढा मला त्रास लेबरचा आतापर्यंत झाला नाही. म्हणजे लेबरची उणीव मला पहिल्यापासून नाही. मी अक्षरशः शेतात खुरपणीपासून लेबर सांभाळले ना मला कधीही त्रास लेबरचा झाला नाही कधीच नाही. सगळे लोक म्हणतात लेबरचा त्रास होतो लेबरचं आमकं होतं मला वेळेवर लेबर भेटत नाही पण मी अक्षरशः पार हे आपले कर्नाटकचे लोक यांच्या माणसं घेतली पण मला कधीही त्रास जाणवला नाही. फक्त माझी अजून इच्छा आहे का 2 वर्ष माझ्या हातून हे कार्य व्हावा त्याच्या पुढे मी शांत बसणार बस. आणि आता पण मी काय स्वतः पळत नाहीये माझे करणारे भरपूर आहे. माझे क्वालिटीवाले वेगळे मार्केटिंगवाले म्हणजे मॅनेजर वेगळे असे लेखपालिका वेगळे क्वालिटीवाले वेगळे पाणी मारणार वेगळे ड्रायव्हर वेगळे. फक्त आपण फोनवर त्यांना सुचवायचं बाकी आता सुनबाई सगळं करून घेते. आता मला काय जास्त त्रास नाही आहे पण फक्त सपोर्ट आहे माझा थोडा पाठीमागून सपोर्ट आहे. बाबा कोणत्या टायमाला टाका हा माझं पहिल्यापासून टेक्निकल झालेलं आहे. कोणत्या वेळेस कोणते रोपं खपतील कोणत्या वेळेस कोणतं टाकलं पाहिजे कोणत्या वेळेस काय केलं पाहिजे हा माझा अभ्यास चांगला झालेला आहे. त्यामुळं मला त्रास होत नाही शक्यतो. फक्त हा सपोर्ट मला अजून देवाने 1-2 वर्ष दिलं तर ठीक आहे नाही दिला तर त्याच्यात मला दुःख नाही. जेवढं मला चालवायचं होतं तेवढं चालवलं जेवढं करायचं होतं तेवढं आतापर्यंत केलं मी आता समाधानी. आता माझी एवढीच इच्छा आहे का सुखी राहावा सगळे बस. आता मला असं नाही का मी आता 10 पोलिओस करावं काय करावं माझा हा बिझनेस माझ्या सुनबाईला परमेश्वराने अजून हे बळ द्यावा आणि जवळ चालवतं तवर चालून द्यावा एवढीच माझी इच्छा आहे.
तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले, हे विचारले, त्याच्याबद्दल मी खरंच तुमची खूप आभारी आहे. आणि मला वाटत पण नव्हतं का आज तुम्ही यान, माझा इंटरव्ह्यू घ्यान, मला एवढे प्रश्न विचारान, हे मला स्वप्नात पण वाटत नव्हतं. तुम्ही आले, एवढं मला विचारले, प्रश्न विचारले, तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा धन्यवाद देते.